चला तर मग आज आपण एक अशी गोष्ट ऐकूया जी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण प्रत्येक वेळी ती आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. ही गोष्ट आहे शक्ती, दया आणि एका अनपेक्षित मैत्रीची, एका सिंहाची आणि एका उंदराची. आता या कथेच्या सुरुवातीलाच एक प्रश्न मनात येतो, नाही का, की खरंच एक छोटासा इवलासा उंदीर एका बलाढ्य जंगलाचा राजा सिंहाला वाचवू शकतो का? ऐकायला तर हे अगदीच अशक्य वाटतं. पण याच प्रश्नात या कथेचं सगळं सार दडलेलं आहे. तर ही गोष्ट आहे एका घनदाट जंगलाची. आणि साहजिकच त्या जंगलाचा एक राजा होता, एक प्रचंड शक्तिशाली सिंह. आता या गोष्टीत आहेत दोन मुख्य पात्र. बघा, एका बाजूला आहे जंगलाचा राजा, तो सिंह, एकदम शक्तिशाली आणि पोटभर जेवण झाल्यावर मस्त आरामात झोपलेला. आणि मग दुसऱ्या बाजूला कोण आहे, तर एक छोटासा इवळासा खेळकर उंदीर. आणि त्याची नजर नेमकी या झोपलेल्या सिंहावर पडते. म्हणजे बघा, कुठे तो राजा आणि कुठे हा छोटासा उंदीर, जमीन आसमानाचा फरक. आता या उंदराला काय लहर येते बघा. त्याला एक मस्त गंमत सुचते. तो काय करतो, धावत धावत सिंहाच्या शरीरावर चढतो, मग परत खाली उतरतो आणि एवढ्यावरच थांबत नाही, तर चक्क सिंहाच्या शेपटीवरून घसरगुंडी खेळायला लागतो. केवढं धाडस, पण तितकाच धोकादायक खेळ, नाही का? पण हा खेळ काही फार वेळ चालला नाही. अचानक एका प्रचंड भयंकर गर्जनेनं अख्खं जंगल हादरलं. सिंहाची झोप मोड झाली होती. त्यानं रागाने डोळे उघडले आणि त्या उंदराला थेट आपल्या अवाढव्य पंजात पकडलं. झालं, खेळ संपला होता. आता मात्र उंदराचा जीव टांगणीला लागला होता. त्याचं आयुष्य आता पूर्णपणे सिंहाच्या दयेवर अवलंबून होता. उंदीर तर भीतीने अक्षरशः थरथर कापत होता. तो गयावया करू लागला, म्हणाला, महाराज महाराज, मला माफ करा, प्लीज मला खाऊ नका, ह्या एकदाच मला जाऊ द्या, मी हे उपकार कधीच विसरणार नाही. आणि कोण जाणे, कदाचित एक दिवस मीच तुमच्या मदतीला येईन. आता विचार करा, एक इवलासा उंदीर सिंहाला मदत करण्याचं वचन देतोय. किती हास्यास्पद वाटलं असेल हे, नाही का? हे ऐकून तर सिंहाला हसूच आवरलं नाही. तो म्हणाला, अरे वाह, तू माझी मदत करणार? ठीक आहे, तू आज नशीबवान आहेस, कारण माझं नुकतंच जेवण झालंय, म्हणून मी तुला सोडून देतोय. आता जा इथून. पण लक्षात ठेव, पुन्हा कधी माझ्या वाटेला आलास तर थेट माझंच जेवण होशील. सिंहाने त्या उंदराच्या मदतीच्या कल्पनेची अशी खिल्ली उडवली. त्याला तेव्हा कुठे माहीत होतं की हीच गोष्ट एक दिवस खरे ठरणार होती. आणि त्याने त्या लहान जीवाला खरंच सोडून दिलं. ठीक आहे, काही दिवस निघून गेले आणि आता कथेचं चक्र फिरतं. आता वेळ आहे सिंहाची, जो स्वतःच एका मोठ्या संकटात सापडणार होता. झालं असं की काही शिकाऱ्यांनी सिंहाला पकडण्यासाठी एक पक्का प्लॅन बनवला होता. त्यांनी जंगलात एक मजबूत जाळं टाकलं आणि झाडांमागे लपून बसले. सिंह जवळ येताच त्यांनी दोरी ओढली आणि झालं. जंगलाचा राजा, तो बलाढ्य सिंह जाळ्यात अडकला, पूर्णपणे असहाय. मग ते शिकारी त्याला घेऊन जाण्यासाठी गाडी आणायला गावात गेले. आता जाळ्यात अडकल्यावर सिंह काय करणार? त्याने मदतीसाठी एक शक्तिशाली गर्जना केली. ती गर्जना इतकी मोठी होती की जंगलातल्या प्रत्येक प्राण्याच्या कानावर पडली. आणि हो, त्यात तो आपला छोटा उंदीरही होता. आणि मग गोष्टीला एक असं वळण मिळालं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कारण मदतीसाठी पुढे आला तोच प्राणी जो जंगलात सर्वात लहान होता. तोच आपला उंदीर. तो धावत धावत सिंहाजवळ आला. सिंहाला असं जाळ्यात अडकलेलं, हताश झालेलं पाहून तो अगदी आत्मविश्वासाने म्हणाला, महाराज, काळजी करू नका, मी आलोय, मी तुम्हाला यातून बाहेर काढेन. आणि तो उंदीर लगेच कामाला लागला. तो पटकन जाळ्यावर चढला आणि आपल्या तीक्ष्ण धारदार दातांनी त्या जाड दोऱ्या कुरतडायला सुरुवात केली. टक टक टक, एक एक करून सगळ्या दोऱ्या तुटल्या आणि अखेर सिंह त्या जाळ्यातून मुक्त झाला. बघा, इथेच तर खरी गंमत आहे. सिंहाची ताकद जिथे कामी आली नाही, तेथे उंदराचे लहान आकार आणि त्याचे तीक्ष्ण दात कामी आले. सिंह तर अगदी कृतज्ञ झाला होता. तो उंदराला म्हणाला, अरे मित्रा, तुझे खूप खूप धन्यवाद. तू आज या राजाचा जीव वाचवला आहेस. आजपासून तू या जंगलाचा राजकुमार आहेस. आता बघा, सिंहाचा दृष्टिकोन कसा पूर्णपणे बदलला होता. ज्या उंदराच्या मदतीच्या कल्पनेवर तो एकेकाळी हसला होता, आज त्याच लहानशा जीवाने त्याचा जीव वाचवला होता. आणि मग या घटनेनंतर काय झालं? चला, आता आपण या कथेच्या शेवटाकडे वळूया आणि पाहूया की या दोघांमध्ये कसं नातं तयार झालं आणि आपल्याला यातून कोणता धडा मिळतो. त्या दिवसानंतर तो सिंह आणि तो उंदीर कायमचे मित्र बनले. इतके पक्के मित्र की आता तो सिंह स्वतः त्या उंदराला म्हणायचा, माझ्या पाठीवर उडी मार, माझ्या शेपटीवरून घसर.
त्यांचं नातं आता पूर्णपणे बदलून गेलं होतं. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं, ह्याचं सार काय आहे? खूप सोपं आहे. सिंहानं जी एक छोटीशी दया दाखवली होती ती उंदराच्या लक्षात राहिली आणि त्या बदल्यात उंदरानं केलेली मदत सिंहाचा जीव वाचून गेली. याचाच अर्थ आपण केलेल्या दयेचं कुठलंही काम, ते कितीही छोटं का असेना, ते कधीच वाया जात नाही. आणि जाता जाता एक प्रश्न जो आपण स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात आपण कधी सिंह असतो आणि कधी उंदीर. कधी आपल्याकडे शक्ती असते तर कधी आपण असहाय्य असतो. ही गोष्ट आपल्याला शक्ती, मदत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नम्रता या सगळ्या गोष्टींबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावते.